जेवण करून घ्या. आम्हाला जेवायची इच्छा नाही. अन्नावर चिडू नये युवराज. आम्ही सगळ्यांवरच चिडलो, स्वतःवर सुद्धा. येसू आमच्या समोर समोर आबासाहेब दरवाजा बंद करून घेतात. आजवर असं कधीच घडलं नाही, पण आज घडलं. त्यांनी पाहिलं नसेल. त्यांनी पाहण्या न पाहण्याचा प्रश्नच येत नाही. येसू गडाखाली रायप्पा आम्हाला आडवा येतो, आम्हाला सांगतो घोडा माघारी फिरवा म्हणून. आम्ही गड चढून येतो, सगळे आमच्याकडे असं पाहतात जणू काही आम्ही अपरिचित आहोत. आम्ही महाराजांच्या महालाकडे जायला निघतो, निराजीपंत आम्हाला अडवतात. तरी आम्ही त्यांना सांगतो, विश्वास देतो की आमच्या आबासाहेबांच्या महालाचे दरवाजे आमच्यासाठी बंद असूच शकत नाही. चला स्वतःच्या डोळ्यांनी बघा. आणि आबासाहेब आमच्या तोंडावर दरवाजा लावून घेतात. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आबासाहेब आमच्यावर नाराज आहे. येसू आमचा देवच आमच्यावर नाराज असेल तर जाईल आम्हाला अन्न, लागेल आम्हाला घासघोड. का वागले आबासाहेब असं? की आम्ही जंजिऱ्याला जाणारी छुपी मोगल रसद अंगावर घेतली म्हणून चिडले आमच्यावर? म्हणूनच चिडले असणार. पण त्यामुळे चिडले असते तर अबोला नसता धरला, उलट कौतुक केलं असतं आणि मागावून समज दिली असती. असा दरवाजा बंद करून घेतला नसता. युवराज, आपण आधी जेवण करून घ्या, मग बोला. येसू आबासाहेबांनी असा दरवाजा बंद करून घेणं म्हणजे आमचा कडेलोट करण्यासारखं आहे. का वागले असतील आबासाहेब असं? असं काय घडलं? खूप संतापले. कोणालाही सोडू नका असं पहारेकरांना सांगून ठेवलंय. अरे देवा, आता काय होईल हो? आता काय होईल याची पुसटशी कल्पना तुम्हाला देखील आहेच की. आम्हाला स्वराज्यात बदअमल करणाऱ्यास, आयाबायांवर अन्याय अत्याचार बळजोरी करणाऱ्यास काय शिक्षा होते माहित नाही? पण हे तर केवळ आरोप आहेत. हे केवळ आरोप आहेत तर महाराजांना एवढा त्रास होतोय. हे जर सिद्ध झालं तर? थोरल्या बाईसाहेब, अहो काय बोलताय तुम्ही? गोदावरी महाली दिसली तेव्हाच आम्ही येसूबाईंना सावध केलं होतं. युवराजांनी असं काही केलं नसेल त्याचा आम्हाला विश्वासच नव्हे तर खात्री आहे. आम्हाला देखील खात्री आहे. पण महाराजांनीच अबोला धरला तर सांगायचं कोणाला? महाराजांनी युवराजांकडे पाठ का फिरवली हे आम्हाला माहित नाही, पण आपण आईच्या मायेने युवराजांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलायला पाहिजे. त्या नाजूक प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. येसू आमच्या पाठीमागे गडावर काय घडलंय? गडावर काही घडलं नाही युवराज. तुम्ही जेवण करून घ्या, मग आपण बोलत बसू. येसू नक्कीच काहीतरी असं घडलंय ज्यामुळे आबासाहेब चिडले. येसू सांगा, आमचा अंत नका बघू. युवराज, जेवण करून घ्या ना. आम्हाला कारण कळल्याशिवाय आम्ही जेवणार. येसू तुम्ही काहीतरी लपवताय आमच्यापासून, खात्रीने. कोणी सांगितलं? तुमच्या डोळ्यांनी. तुम्ही लाख लपवाल पण तुमचे डोळे लपवू शकत नाही. युवराज, तुम्ही जेवण करून घ्या ना. जेवलो नाही तर आम्ही मरत नाही येसू. पण आबासाहेबांच्या नाराजीचं कारण कळलं नाही तर मात्र आम्ही सांगतो आम्ही. पण त्याआधी तुम्ही घास घ्या. ठीक आहे, बोला. युवराज, पंतांच्या घरावर हल्ला करून तुम्ही गोदावरीला पळवून नेलं असा आरोप केलाय केदारजींनी आबासाहेबांसमोर. आणि सोबत अनाजी पंतही होते. आम्ही गोदावरीला पळवून नेलं? येसू, ज्या गोदावरीला आम्ही राणूबाईंच्या जागी मानतो तिला आम्ही पळवून नेऊ? आणि तक्रार झाली तेव्हा
तेव्हा नेमके तुम्ही गडावर नव्हता. पण नाही, आबासाहेबांना हे खरं वाटणारच नाही. खरं वाटणार नाही, पण जे आरोप झालेत त्यामुळे वाईट वाटलं असणार. आता आमच्या लक्षात येत आहे. युवराज, पण हे आरोप आहेत. पण ते आरोप तरी का व्हावेत आमच्यावर? आम्ही कुणाच्या वाट्याला जातो, कुणाला त्रास देतो की युवराज म्हणून मनमानी करतो? येसू, नियती आमच्याच बाबतीत एवढी निष्ठुर का असावी? आम्ही शूर आबांचे शूर छावे आहोत असं म्हणतो, त्यांच्यासारखं वागू पाहतो, करू पाहतो, तरी सुद्धा आमच्यावरच आरोप का व्हावे? कलंक तरी आमच्याच बाबत एवढा सावध का असावा येसू? युवराज, कलंक वगैरे काही नाही. हे पहा, आरोप झालेत, पण ते अजून सिद्ध व्हायचे. पण येसू, तुम्हाला ठाऊक आहे ना, गोदावरी हा विषय आम्ही केव्हाच बंद केलाय. आबासाहेबांच्या नाराजीचं तेच कारण असेल तर आम्ही जरूर सफाई देऊ त्यांना. येसू, काही झालं तरी चालेल हो, पण आमचा देव आमच्यावर रुसून चालणार नाही, कदापि नाही. उपयोग होईल असं वाटत नाही म्हणजे? करावंसं खूप वाटतं हो आम्हाला, पण आमचे हात बांधल्यासारखे होत. कोणी बांधले तुमचे हात? सावत्रपणाने. थोरल्या बाईसाहेब, अहो काय हे? शंभूराजे हे आपलं मूल आपलंच आहे, पण आपण आपल्याच जसं हक्काने मारतो, चुकलो तर कान धरतो, तसं इथे करू शकतो का? आपण चांगलं करायला जावं, लागला सावत्रपणाचा बोल. म्हणून थोडा विचार करावा लागतो, एवढंच. कमळ पाकळ्या मिटवून शंभू बाळा, राजस सुकुमार अरे लडीवाळा, तू निज निज रे माझ्या बाळा, तू निज निज रे माझ्या बाळा. शिवमाथ्यावरची गंगा, कमळात सोपला भुंगा, थांबला शिवारी वारा, थांबला शिवारी वारा, आभाळी निजला तारा, बघ निजला रे चंद्र निळ्या भाळा, तू निज निज रे माझ्या बाळा. तू मिटून घे रे नेत्र, बघ कितीही झाली रात्र, पंखात तुला मी घेते, गहिवरली ममता देते. तू अत्तर भिजला भाया, तुझवरी जगाची माया, लाभू दे तुला रे कीर्ती,
माझ्या बाळा तू निज निज रे माझ्या बाळा शंभू बाळा, महाराज माफी असावी. ही कशासाठी? आज सदरेवरचं कामकाज स्थगित केलं आहे. त्याचं कारण? काल ज्या गोष्टी घडल्या अचानक आपल्या समोर. त्यासाठी स्वराज्याचं कामकाज थांबवण्याचं काहीच कारण नाही. पण महाराज आज सदरेवर तसे कामकाज फारसे नाही आणि जे आहे ते आम्ही पाहून घेऊ. आपण आराम करावा. आज सगळ्या मंत्र्यांनी आम्हाला सदरेवरून महाली पाठवण्याचा चंगच बांधलाय. आम्ही आलोच आहोत तर थोडे थांबतो, काही कागदपत्रेही पाहतो. खाली त्यांना उत्तर द्यायची असेल तीही देऊन टाकू. महाराज, एकूण खटला आणि 4 खलिते आले आहेत, त्यांना उत्तर द्यायचे. खटला आधी आटपून घेऊ, मग शांतपणे खलित्यांना उत्तर देऊ. आरोपीस तातडीने हजर करा. यांचा अपराध? महाराज, हा रामाजी गावातल्या स्त्रीशी बदअम्मल करून 7 वर्षे फरार होता. आपल्या पथकाला याचा सुगावा लागला आणि यास धाड टाकून पकडला. आता आमच्या लक्षात आलं आपण सदरेवरचं कामकाज स्थगित का केलं ते. माफी असावी महाराज. दुर्दैवानं खटलाही असा समोर आला आहे की न्याय करणे त्रासाचे होते. त्रास कसला? गुन्हा जसा तसाच न्यायही जरुरीचाच आहे. त्यांचा अपराध सिद्ध झालाय. जी महाराज, आणि त्यास गुन्हा कबूलही आहे. महाराज महाराज महाराज, माझ्या हाताने पाप घडले. महाराज मला माफ करा. महाराज महाराज मला माफ. खामोश! शरम वाटत नाही माफी मागताना? स्वराज्यात बदअम्मल करणाऱ्यास कोणती शिक्षा होते हे ठाऊक नाही? हेराजी पंत जी, या अधमास आजच्या आज तोफेच्या तोंडी द्या. घेऊन जायला. महाराज महाराज माफ करा मला. महाराज 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 मला माफ करा. महाराज महाराज. हुकमाची अंमलबजावणी व्हावी आणि शिक्षा दिलेल्या हुकमावर कुलमुख्तियार युवराज्ञींचा शिक्का घेण्यासाठी कागद पाठवून द्यावा. काल आमची भेट झालीच नाही, म्हणून सकाळीच महालाकडे जायला निघालो. परंतु महाराज सकाळीच बागेत निघून गेले होते आणि नंतर समजलं ते सदरेवर बसलेत. पण रात्रभर आम्हाला झोप नाही. युवराजही तळमळत होते रात्रभर. तेच ना, सांगायचं कोणाला आणि बोलायचं कोणाशी. शंभूराजांना कल्पना दिलीत? जी, पण मातोश्री, झाल्या आरोपाचं त्यांना वाईट वाटलंच आहे. त्याहूनही जास्त आबासाहेब त्यांच्याशी बोलले नाहीत याचं वाईट वाटलं. एकदा भेटायला पाहिजे होतं आबासाहेबांनी. युवराज्ञी, नीराजी पंत आत येण्याची इजाजत मागताय. इजाजत आहे, बोलवा त्यांना. निवाड्याचा कागद दिसतोय. कसला निवाडा झालाय?
एका स्त्रीशी बदअमल केल्याबद्दल रामाजी बिन काशीबाबा या तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा महाराजांनी फरमावली आहे. गुणमुक्त्यार म्हणून शिक्का उठवावा लागेल. सगळं ठीक आहे ना? सोडा मला जाऊ द्या. गुमान, का करताय तुम्ही हे सगळं? कुणाच्या सांगण्यावरून? जाऊ द्या मला. युवराजासनी माहित पडलं तर लय चिडतील ते. युवराज, खोटं बोलताय तुम्ही. युवराज असं नाही करणार. युवराज असं कधीही करणार नाही. नाही करणार. नशीब आमचं, आमच्यासाठी महालाचा दरवाजा उघडा आहे ते. राणी साहेब, काय बोलतात आपण? काय चुकीचं बोललो आम्ही? परंतु काल आम्हाला फार फार वाईट वाटलं. पुतळा राणी साहेब, एवढं धावत पळत आलं होतं पोर. कधी एकदा तुम्हाला भेटेन, तुमच्याशी बोलेन असं झालं होतं त्यांना, आणि तुम्ही त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. पुतळा, झालं तुमचं समाधान? त्या लेकराच्या पाठीमागे ना जन्मदातीची माया, ना आऊसाहेबांचं पाठबळ. बाप म्हणून तुम्ही होता, पण अशा वेळी बाप तर आता छत्रपती होतो. काय झालं असतं त्यांना प्रेमाने जवळ घेतलं असतं तर? काय झालं असतं त्यांची मायेने विचारपूस केली असती तर? तुम्हाला ठावे आहे ना, तुमच्या शब्दासाठी ते स्वतःच्या जीवाची, सुखाचीही कधी पर्वा करत नाहीत. शूर आबांचे शूर बच्चे, या एवढ्या एका शब्दावर त्यांनी त्यांचं अख्खं बालपण गुजारलं, आणि आता कळते वेळी मायेचा पाना तोडता तुम्ही. आम्हाला अजिबात पटलं नाहीये. पुतळा राणी साहेब, अहो, उभ्या आयुष्यात आम्ही तुमच्या पायाची नजर लावून होतो. कधी कोणती गोष्ट मागितली नाही, काही मागावंसं वाटलंही नाही. आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा जाब विचारला नाही, पण आज राहवलं नाही. माफी असा. एक आई म्हणून तुमचं काही दुखतंय हे समजतोय आम्ही, पण या घडीला आम्ही न्यायाला बांधलोय. आणि नात्यालाही बांधलोय, पण ते फक्त आपल्या उंबरठ्याच्या आत. पुतळा राणी साहेब, आम्ही बाहेर जरी छत्रपती असलो तरी सर्वप्रथम आम्ही स्वराज्याचे चाकर आहोत. आम्हालाही मर्यादा आहेत. पुरे आपण शंभूराजांची रदबदली करायला आला आहात हे जाणून आहोत आम्ही. बिलकुल नाही, पण तुम्ही त्यांच्याशी बोलावं. खरं खोटं तुम्ही ठरवा. अजूनही वेळ गेली नाही. आपण बोला. काल रात्रभर शंभूराजे झोपले नाहीत. तुम्हाला भेटण्यासाठी तळमळत होते. खरंच भेटा महाराज. आम्ही हात जोडतो तुमच्या पुढे. आमच्या लेकराशी बोला. रयतेचे जे आरोप असतात त्याची सफाई महालात दिली जात नाही. म्हणजे आपण योग्य वेळ येताच त्यांना आम्ही संधी देऊ.
तूर्तास त्यांनी आम्हाला भेटण्याची जल्दबाजी करू नये.